पुण्यातील याच बहुचर्चित मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळालेली नाही असं स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। तसंच क्लीन चिटच्या बातम्यांसही बावनकुळे यांनी खंडन केलं। तर मुळात महाराष्ट्रामध्ये या समित्या बनवणं बंद केलं पाहिजे। या समित्या कुणाच्या खरा अहवाल सादर करण्याची धमकच ठेवत नाहीत असं म्हणत दमानिया यांनी खरगे समितीवर टीकास्त्र डागलंय। अजूनही कुठलाही रिपोर्ट सरकारकडे आला नाही। उलट 8 दिवसाची मुदतवाढ समितीने मागितली आहे, ती आज मी देणार आहे। कारण या समितीने जिल्हा परिषदेच्या निवडणुका विचारात घेता आणि त्यांच्याकडे जे काही 9 तारखेपर्यंत निकाल आहे, या निकालाची पार्श्वभूमी आणि ते काही मनुष्यबळ वगैरे विचारात घेता 8 दिवसाची मुदतवाढ या समितीला आम्ही देणार आहोत। आतापर्यंत अहवालच नाही, अहवाल सरकारकडे आलाच नाही। त्यामुळे कशा बातम्या येतात, कसं लोकांना कन्फ्युज करतात। हे नोटराइज्ड आहे। याच जमिनीचा व्यवहार पार्थ पवारनी शीतल बरोबर केलेला, ही पॉवर ऑफ अटॉर्नीची कॉपी सुद्धा मी खारगे समितीला दिली आहे। म्हणून खारगे समिती त्यांना याच्यातनं बाहेर काढूच शकत नाही आणि काढलं तर खारगे समितीला मी धारेवर धरणार आहे। आणि एवढंच नाही तर हायकोर्टापर्यंत याच्या विरुद्ध मी लढा देणार आहे। जर खारगे समितीचा अहवाल आला, या समित्या बनवणं खरं तर बंद केलं पाहिजे महाराष्ट्रात। ह्या समित्या कुठचाही कोणाच्या धमकच नाही आहे खरा अहवाल सादर करायची। आणि जर हा खारगे समितीचा अहवाल पुन्हा असाच थातुरमातुर निघाला तर फक्त न्यायालयात न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण करू शकतो। म्हणून मी न्यायालयात जाईन।